स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 24वा धडा कापणी याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय, एका वाक्यात उत्तरे लिहा. कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते. पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते? तर पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे दाण्यांची मोजणी उभी राहते. पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते? तर पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते. कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे? तर कापणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, म्हणून कवयित्रीने हिम्मत धरा असे म्हटले आहे. कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे? तर कापणीच्या वेळी पिकाचे धाटे पटकन कापता यावेत, म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवण्यास सांगितले आहे. खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा. शेत पिवळे धम्मक आली कापणी कापणी, आता धार ते हिम्मत ये ठेवा पाजवून. हातातली गोफण खाली ठेवा व हातातले विळे घ्या. हातामध्ये धरा ये खाली ठेवा रे गोफण. कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे. थाप लागलेली आहे. थाप लागली पिकाची. कापणी झाल्यावर रगडणी येते. आली पुढे रगडणी. पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा. इयत्ता 2री मधील भाकरीची गोष्ट हा पाठ वाचा. पिके कापायला आल्यावरती पुढील कामे करावी लागतात. पिकाची कापणी केली जाते. कापलेल्या पिकाची एका ठिकाणी थाप लावतात. पिकाची मळणी केली जाते. मळणी झाल्यानंतर उफणणी करण्यात येते. उफणणी करून मिळालेले दाणे पोत्यात भरून ठेवले जातात. तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये कसे कसे बदल होत गेले याची माहिती मिळवावं. खालीलप्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा. शेताला पाणी देणे, बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी मोटेने उपसणे. काढणे, शेताला पाटाने पाणी देणे. बोअरला मोटर लावून पाणी उपसणे. तुषार सिंचन, ठिबक सिंचन करणे. धान्य कापणी, विळ्याच्या सहाय्याने कापणी केली जात असे. यंत्राच्या सहाय्याने पिकाची कापणी केली जाते. नांगरणी, बैलांच्या सहाय्याने नांगरणी केली जात असे. मशीनच्या सहाय्याने शेत जमीन नांगरली जाते. डाव्या डोळ्याची पापणी खाली वर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे. काहीतरी शुभ घडणार असेल तर असे म्हणत. अशा अनेक समजुती समाजात रूढ आहेत. तुमचे आजी आजोबा, आई वडील, शेजारी, आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतींची माहिती घ्या. त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या. त्यामागील वैज्ञानिक कारणे शोधा. उत्तर, तडा गेलेल्या आरशात पाहू नये, अशुभ असते. वैज्ञानिक कारण, तडा गेलेल्या आरशात पाहत असताना जर चुकून आपला हात तडा गेलेल्या काचेला लागला तर तो कापण्याची शक्यता असते, म्हणून तडा गेलेल्या आरशात पाहू नये असे म्हटले जाते. ही कविता तुम्हाला आवडली का? या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा. हो, ही कविता मला आवडली. मला आवडलेल्या ओळी, शेत पिवळे धमक आली कापणी कापणी, आता धरा ते हिम्मत ये ठेवा पाजवून. ये म्हणजे विळा. बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत व ऐवजी ई आणि ळ ऐवजी य चा उपयोग करतात. कवितेत आलेले असे शब्द लिहा. डोयाची, डोयापुढे, पिवये, इये, डोयाले या ठिकाणी ळ ऐवजी य चा वापर. खालील वाक्य वाचा व त्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा. शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना. पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते. पंकज कमळाचे फूल. सौदामिनीने आकाशात वीज कडाडताना पाहिली. सौदामिनी आणि वीज. रजनी यामिनी या निशाच्या घरी रात्री गेल्या. रजनी यामिनी निशा रात्री. संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते. संग्राम समर युद्ध. सुमन, कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली. सुमन, कुमुद, कुसुम, फुले. रवी, भास्कर, आदित्य, सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात. रवी, भास्कर, आदित्य, भानू, सूर्य. वाचा, लक्षात ठेवा. कवितेत आलेले खालील शब्द त्या शब्दापुढे दाखवल्याप्रमाणे नेहमी लिहितात. कापणी, कापणी, पापणी, पापणी, मापणी, मापणी, गोफणी, गोफणी, झापणी, झापणी, रगडणी, रगडणी, चोपणी, चोपणी. उपक्रम, शेतकामासाठी कोणकोणती अवजारे लागतात ते शेतात जाऊन पहा. त्यांची नावे माहीत करून घ्या. ती वापरून कोणकोणती कामे केली जाते याची माहिती मिळवा. वर्गात सांगा. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संग्रह करा. कंसात काही क्रियापदे दिली आहेत. त्यांची योग्य रूपे तयार करून खालील वाक्यातील रिकाम्या जागी लिहा. उदाहरणार्थ, राधाने टाळ्या वाजवल्या किंवा वाजवणे. शिक्षकांनी
मुलींचे अभिनंदन केले तर करणेचं आपण केलेलं आहे. चंदूने झाडांना पाणी घातले. आईने नीताला प्रश्न विचारला आणि मंदा गाणी छान म्हणते. कंसातील सूचनेनुसार वाक्य बदलून पुन्हा लिहा. आकाशात ढग येताच मोर नाचू लागला. मोर ऐवजी मुले हा शब्द घ्या. आकाशात ढग येताच मुले नाचू लागली. साप दिसताच तो घाबरला. तो ऐवजी त्या शब्दाचा वापर करा. साप दिसताच त्या घाबरल्या. अभयने दप्तर जागेवर ठेवले. अभय ऐवजी शारदा शब्द वापरा. तर शारदाने दप्तर जागेवर ठेवले. हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. आणि पुढचा व्हिडिओ कोणता बनवू ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.